करायचा। सटाणा शहरात सार्वजनिक रस्ते, गटार तसेच शासकीय आणि नगर परिषद मालकीच्या जागांवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाविरोधात व्यापक कारवाई सुरू करण्यात आली असून सटाणा नगर परिषद प्रशासनाने शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 पासून टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे। नगर परिषद क्षेत्रातील सर्व अतिक्रमणधारक व अनधिकृत बांधकामधारकांनी तात्काळ आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा होणाऱ्या नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय। पहिल्या टप्प्यात शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत। यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी राजमाता जिजाऊ उद्यान ते यशवंत नगर, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे मालेगाव रोड, चौगाव रोड, नामपूर रोड, दोधेश्वर रोड, नगर परिषद मालकीचे 60 फुटी रोड, मित्रनगर रोड, लोकमान्य टिळक रोड, महात्मा फुले रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, कचेरी रोड, अमरधाम रोड आदी प्रमुख रस्ते व त्यालगतचे सर्व चौक या सर्व भागातील रस्त्यावर व चौकांमध्ये असलेली अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक प्राधिकरण यांच्या माध्यमातून साक्री ते शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाची सॅटेलाइट मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्किंग करण्यात येईल। त्यानुसार मार्किंगनुसार शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गावर असलेली पक्की अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाईल। तसेच बिल्डिंग कंट्रोल लाईन पर्यंतचे 4.5 मीटर अंतर अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संयुक्त कारवाई करणार आहे। तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सटाणा शहरातून 26 मीटर रुंदीचा आधुनिक रस्ता उभारण्यात येणार आहे। यामध्ये 60 सेंटीमीटर रुंदीचा दुभाजक, दोन्ही बाजूंना 7.50 मीटर कॉन्क्रीट रस्ता, 3 मीटर युटिलिटी स्पेस, भूमिगत गटारे व पाणी पुरवठा लाईनसाठी 1.20 मीटर स्वतंत्र पावसाळी गटार व्यवस्था अशा सर्व सोयींसह सटाणा शहरालगत जसा रस्ता विकसित करण्यात आलाय तसाच दर्जेदार रस्ता शहरातूनही उभारला जाणार आहे। परिवीक्षाधीन अधिकारी IAS तथा मुख्याधिकारी PK सिद्धार्थ रामकुमार यांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही अफवांना बळी न पडता शहराच्या विकासासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस सहकार्य करावे। अतिरिक्त वेळ दिला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले असून भविष्यातील विकास आणि पुढील पिढ्यांचा विचार करून सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे।